हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस 15. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करा. आजचा धडा हा क्षमा या विषयाबद्दल आहे. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करणं, कशा प्रकारे तुमचं काळीज मोठं करणं आणि स्वतःवर प्रेम करण्याची नवीन उच्च पातळी गाठणं. तुमच्या अनेक जुन्या समजुती, विश्वास ज्या तुम्हाला अवरोधित करत होत्या त्यांच्यापासून मुक्ती मिळवणं या गोष्टीवर मागील 2 आठवडे आपण काम केलं. मला जाणीव आहे की हे काम अजिबातच सोपं नव्हतं. म्हणूनच स्वतःची प्रगती साजरी करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. आरशात पाहताना आणि खूप हलकं मोकळं वाटण्याचा अनुभव घेताना कसं वाटतंय? आता एक दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. आता उश्वास सोडा आणि म्हणा, आहा, मी माझा कटू भूतकाळ सोडून टाकत आहे आणि मला खूप मस्त वाटतंय. क्षमा हा आपल्या सर्वांसाठी जरा कठीण प्रकार आहे. आपल्याला जखडून टाकणारे हे अवरोध आपणच वर्षानुवर्षे मनात साठवलेले असतात. चला तर मग माझा हात धरा, माझ्याबरोबर असा आणि आपण शिकूया. स्वतःला आणि ज्यांनी आपल्याला दुखावलं त्या सर्वांना क्षमा करायला. तुम्ही हे करू शकता. नक्कीच जमेल तुम्हाला. क्षमा केल्यामुळं आपलं मन आत्मप्रेमासाठी म्हणजेच स्वतःवर प्रेम करण्यासाठी मोकळं होतं. स्वतःवर प्रेम करण्यात तुम्हाला काही अडचण किंवा समस्या येत असेल तर त्याचा अर्थ क्षमा न केल्यामुळे तुम्ही कुठेतरी अडकून पडला आहात. आपल्यापैकी अनेक जण अक्षरशः वर्षानुवर्ष आक्रोश करीत असतात. कुणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, त्रास दिलेला असतो विनाकारण आणि त्यामुळे कदाचित आपल्याला आपण नीतिमान, प्रामाणिक, बरोबर असल्याचं वाटतं. मी याला नीतिमत्तेच्या, चांगुलपणाच्या पण चीड, संतापरूपी तुरुंगात अडकणे असं म्हणते. आपलं बरोबर असतं हे खरं, पण आपण सुखी मात्र नक्कीच नसतो. तुम्ही कदाचित माझ्याशी सहमत होणार नाही आणि म्हणाल, पण तुम्हाला माहीत नाही ती अमुक व्यक्ती माझ्याशी कशी वागली, तिनं मला काय त्रास दिला. याला क्षमा माफी असूच शकत नाही. क्षमा करण्यास अनिच्छा ही स्वतःबाबत केलेली खरोखरच भयंकर गोष्ट असते. कडवटपणा मनात घेऊन जगत राहणं म्हणजे जणू विषाचा चमचा रोज पिण्यासारखा आहे. तो साचत जातो. राग, चीड, संताप, कडवटपणा आणि तुम्हाला हानी पोहोचवतो. तो धोकादायक आहे. भूतकाळात अडकून राहून तुम्ही मुक्त आणि निरोगी स्वस्थ राहू शकत नाही. तुम्ही शिकला पाहिजे असा महत्त्व आध्यात्मिक पाठ म्हणजे प्रत्येकजण त्या क्षणी जमेल तितकं चांगलं करतच असतो. हे समजून घेणं प्रत्येकाला असलेली जीवनविषयक जाणीव समजून ज्ञान वापरून लोक तेवढंच करू शकतात. बहुतेकदा असंच घडतं की जे लोक इतरांना वाईट वागवतात त्यांना लहानपणी वाईट वागणूक मिळालेली असते. त्यांच्यावर झालेले जुलूम, जबरदस्ती जितकी अधिक तितकं त्यांचं दुःख अधिक आणि तितकी ते इतरांना वाईट वागणूक देतात. जणू ते त्यांचं दुखावलेपण बाहेर फेकतात. मला असं अजिबात म्हणायचं नाही किंवा तुम्हाला सांगायचं नाही की हे त्यांचं वागणं स्वीकार्य करायचं आहे किंवा सोडून टाकण्यासारखं आहे. पण तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुम्हाला त्यांच्या मानसिकतेची जाण असायला हवी एवढंच. जो प्रसंग तुम्ही दुखावले गेलेला तुम्ही मनात धरून बसला आहात, ते घडून गेलं आहे. कदाचित फार पूर्वी संपून गेलेला आहे. तो आला होता तसा गेला. जाऊ दे ना. स्वतःला त्याच्यापासून मुक्त करा. त्यात अडकून पडू नका. त्यातून बाहेर या. या स्वनिर्मित तुरुंगातून बाहेर या आणि जीवनातील प्रकाशवाटांवर पाऊल टाका. मात्र जर परिस्थिती तशीच राहिली, तुम्ही भूतकाळातच अडकून पडलात, तर मात्र स्वतःला विचार करा. तुम्ही स्वतःला इतकी कमी किंमत का देता? स्वतःचा विचार का करत नाही? अशा परिस्थितीत, त्रासात तुम्हाला का राहावंसं वाटतं? तुम्ही नक्कीच निवड करू शकता. ती संधी तुमच्यापाशी आहे. भूतकाळात अडकून पडायचं, संताप, कडवटपणा याचंच खितपत राहायचं की स्वइच्छेने क्षमा करून भूतकाळातून मुक्त होऊन त्रासदायक भूतकाळ जाऊ द्यायचा आणि नवीन आनंदमय, समाधानी, परिपूर्ण आयुष्य जगायचंय. तुम्हाला हवं तसं चांगलं वाईट आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य तुमच्यापाशी आहे. कारण तुमच्यापाशी निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. आजच्या दिवसाचा संदेश हाच की तुम्ही तुमचा आत्मसन्मान इतक्या उंच पातळीवर नेऊन ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त आनंदमयी प्रसंगांना स्थान द्याल. चीड, संताप, वैरभाव, बदला, ईर्ष्या, मत्सर, द्वेष अशा भावनांमध्ये आपला वेळ फुकट घालवू नका. त्याचा काहीच उपयोग नाही, फायदा नाही. नेहमी तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. म्हणूनच कटू भूतकाळ सोडून आणि
स्वतःवर प्रेम करण्याचा मार्ग धरून आत्ता सुरुवात होऊ दे. सुसभ्य शीघ्रम. असं केलं तर मात्र नक्कीच तुमचा भविष्यकाळ अद्भुत असेल. मी शिकलेला महत्त्वाचा धडा म्हणजे तुम्ही जेव्हा कुणाला क्षमा करता तेव्हा संबंधित लोकांना तुम्ही त्यांना क्षमा केली आहे हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कधी कधी तुम्हाला असं करावंसं वाटेल, पण असं अजिबात करू नका. क्षमा ही तुमच्या हृदयातून होते आणि ती आरशासमोर करायची गोष्ट आहे. शिवाय ती स्वतःच्या सुखासाठी करायची आहे, इतरांसाठी नाही. लक्षात ठेवा, क्षमा ही क्वचितच इतरांकरता असते, म्हणजे इतरांच्या फायद्यासाठी किंवा हितासाठी असते. ती असते फक्त तुमच्यासाठी, तुमच्या जीवनात आनंद, समाधान, सकारात्मकता यावी यासाठी. अनेक लोकांनी मला सांगितलं आहे की त्यांनी कुणाला तरी खरोखर अगदी मनापासून क्षमा केलं आणि नंतर महिना 2 महिन्यांनी त्यांना फोन कॉल, ईमेल त्याच माणसांकडून आपणहून आला, ज्या क्षमायाचना होती. क्षमेचा मनव्यायाम मिरर वर्कमध्ये म्हणजे आरशासमोर केल्यावर अनेक वेळा बहुतेक लोकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे आणि घडतंच. म्हणूनच आज मिरर वर्क करताना तुमच्या भावना अत्यंत तीव्रपणे खोलवर अनुभवा. आपण स्वयंसूचना घेऊ. मी जेव्हा स्वतःला क्षमा करतो तेव्हा इतरांना क्षमा करणं मला सहज शक्य होतं, सोपं जातं. दिवस 15 मिरर वर्क एक्सरसाइज. 15व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. क्षमा करण्यामुळे सर्वाधिक फायदा मिळतो जेव्हा तुम्ही ते आरशासमोर करता. म्हणून माझी अशी प्रेमळ सूचना आहे की एक असा आरसा शोधा ज्याच्या समोर तुम्ही कधीही आरामात बसू शकाल. मला स्वतःला माझ्या बाथरूमच्या दारामागील उंच आरसा आवडतो. मिरर वर्क करण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा. मिरर वर्क करण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि ही गोष्ट नेहमीच आणि पुन्हा पुन्हा करायची आहे. त्यासाठी शांत सोय करा. आपल्यापैकी अनेक जणांकडे ज्यांना क्षमा करायची गरज आहे कारण त्यांनी तुम्हाला दुखावलंय आणि ते तुमच्या मनात सलतायत, अशा व्यक्तींची लांबच यादी असते. 1. आरशासमोर बसा आणि डोळे बंद करा. खूप वेळा खोलवर श्वास घ्या. अनेकदा घ्या. तुम्ही तुमच्या खुर्चीवर स्थिर आहात का हे पहा. 2. आता ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे अशा अनेक व्यक्तींबाबत विचार करण्यास सुरुवात करा. हे विचार, त्या व्यक्ती, प्रसंग सारं काही तुमच्या मनात घोळवा. आता डोळे उघडा आणि या व्यक्तींपैकी एकाशी बोलायला सुरुवात करा. मोठ्या आवाजात अशासारखं काहीतरी म्हणू शकता. तू मला खूप दुखावलं आहेस. मला वाटलं होतं या वेदनेतनं मी कधीच बाहेर पडू शकणार नाही. पण आता मात्र मी ठरवलं आहे. आता यापुढे मी या कटू भूतकाळात अडकून पडणार नाही. तुला क्षमा करण्यास मी तयार आहे. असं म्हणणं तुम्हाला शक्य झालंच नाही तर निदान स्वयंसूचना म्हणा. माझी तशी इच्छा आहे क्षमा करण्याची. तुमची इच्छा तुम्हाला अनुसरण्यास कठीण अशा क्षमेच्या मार्गावर पुढे नेते. 3. एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या व्यक्तीला उद्देशून म्हणा, मी तुला क्षमा करतो. मी तुला मुक्त करत आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि म्हणा, तू मुक्त आहेस आणि मीही मुक्त आहे. 4. तुम्हाला कसं वाटतंय? कदाचित तुम्हाला खूप हलकं वाटेल किंवा विरोध, प्रतिकार जाणवेल. तसं जाणवलं तर पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि स्वयंसूचना द्या, सर्व प्रतिकाराचा त्याग करण्यास मी तयार आहे. 5. हा एक्सरसाइज तुम्ही करीतच राहणार आहात. आज, उद्या, परवा तुमची क्षमा करण्याच्या व्यक्तीची यादी वाढवत न्या. लक्षात घ्या, क्षमा हा काही एक विशिष्ट प्रसंग नाही, तर ती सततची प्रक्रिया आहे, चालूच राहणारी. कधी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर तुम्हाला खूप काळ काम करावं लागेल, अधिक वेळ लागेल, काही हरकत नाही. क्षमा करण्याच्या बाबतीत जितकं खोलवर जाता येईल तेवढं जा. एखाद्या दिवशी तुम्ही अनेक व्यक्तींना क्षमा करू शकाल आणि एखाद्या दिवस असा असेल जेव्हा तुम्ही एखाद्याच व्यक्तीला क्षमा कराल. त्यामुळं काहीच फरक पडत नाही. जसं जमेल तसं करा. तथापि हा एक्सरसाइज करीत राहणं हा तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे. तुम्ही काय दर्शवता हे वैश्विक शक्ती 3 जग पाहत असतं. क्षमा तुमच्या चेहऱ्यावर दिसते. कधी कधी क्षमा करण्याची प्रक्रिया ही कांद्याच्या एका पापुद्रा सोलून काढल्यासारखी आहे. खूप पापुद्रे असतील तर 1-2 दिवस तो कांदा बाजूला ठेवा. तुम्ही काही काळानंतर पुन्हा येऊन पुढचा पापुद्रा काढू शकता. हा एक्सरसाइज मनव्यायाम करण्यास तुम्ही तयार झालात, करता आहात याबद्दल स्वतःला खुशीची, कौतुकाची पावती द्या. तुम्हाला क्षमेचा संजीवक स्पर्श होतोय. लोकांनी तुम्हाला केलेल्या जखमा आता भरून निघतायत, बऱ्या होत आहेत.
खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 15. डायरीमध्ये लिहिण्याचा मनोव्यायाम. 1. शांत एखादं म्युझिक सुरू करा, ज्यामुळे तुम्हाला शांत वाटेल. आराम म्हणजे रिलॅक्स वाटेल. आता बुक घ्या, पेन घ्या. 2. भूतकाळाची सफर करा. मागे जा आणि अशा गोष्टींबद्दल विचार करू लागा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःचाच राग येतो. या सर्व गोष्टी लिहून काढा. अगदी सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी लिहून काढा. कदाचित तुमच्या लक्षात येईल की काही क्षुल्लक गोष्टींबाबत तुम्ही स्वतःला अजून माफ केलेलं नाही. उदाहरणार्थ, पहिलीत असताना तुम्ही पॅन्ट ओली केली होती, वर्गमित्र हसले होते आणि खूप लाजिरवाणं वाटलं होतं. किती दिवस हे ओझं वाहत राहायचं? 3. आता ही यादी समोर घ्या आणि त्यातील प्रत्येक गोष्टीबाबत सकारात्मक स्वयंसूचना लिहा. तुम्ही जर असं लिहिलं असेल, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मग तुमची सकारात्मक स्वयंसूचना साधारण अशी असेल: हा नवा क्षण आहे. मी या सर्व गोष्टी सोडून देऊ शकतो. स्वतःला माफ करण्यास मी तयार आहे. लक्षात घ्या, कधी-कधी इतरांना माफ करणं सोपं असतं. जमत नाही ते स्वतःला माफ करणं. खूपदा आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो. स्वतःशी अधिक कठोर वागतो. इतरांपेक्षा अधिक कडक शिस्ती स्वतःला वागवतो. क्षुल्लक चुकांबद्दलही स्वतःला वेठीस धरतो. माफ करत नाही. ज्याबद्दल कदाचित इतरांना मात्र सहज माफ केलं असतं. आता मात्र या जुन्या प्रवृत्तीच्या पल्ल्यात जायची वेळ आली आहे. माफ करून टाका स्वतःला. जाऊ दे सगळं जुनं. जुन्या भूतकाळातल्या कडवट गोष्टी. आता स्वतःला अवकाश द्या उत्स्फूर्त आणि स्वतंत्र मुक्त असण्याचा. 4. आता तुमचं बुक खाली ठेवा आणि बाहेर जा. समुद्रकिनारी जा, बागेत जा, मातीत जा, मैदानात जा, उड्या मारा, मुक्त हसा. तुमच्यातील त्या छोट्या लहान मुलालाही तुमच्यासोबत बाहेर फिरायला न्या. मस्त मजा करा. कुणीतरी तुम्हाला पाहू दे, काय बिघडतंय? हे सर्व तुमच्या स्वातंत्र्यासाठी आहे, मुक्त विहारासाठी आहे. दिवस 15. हृदयस्तर विचार. मी माफ करू शकतो. मी जीवनाशी, विश्वशक्तीशी एकरूप आहे. जीवन, विश्वशक्ती माझ्यावर प्रेम करतात, मला आधारभूत आहेत. तेव्हा प्रेमानं काठोकाठ भरलेलं मोकळं मन, हृदय हा माझा हक्क आहे. त्या क्षणी आपण आपल्यापैकी प्रत्येकजण जमेल तेवढं चांगल्यात चांगलं केलेलंच असतं आणि तसा प्रयत्न केलेला असतो. हे माझ्याही बाबतीत खरं आहे. भूतकाळात जे घडलं ते झालं, संपलं. मी म्हणजे माझे आईवडील नव्हेत किंवा त्यांची संतापाची प्रवृत्ती माझी नव्हे. मी वेगळी स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मी निवड करते माझं हृदय मोकळं करण्याची, माझं मन मोकळं करण्याची. प्रेम, सहानुभूती, समजूतदारपणा या भावना माझ्या मनातील कटू भूतकाळाच्या आठवणींना हद्दपार करून टाकतात. मला जे बनावंसं वाटतं, जसं असावंसं वाटतं, त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी मी मुक्त आणि स्वतंत्र आहे. माझ्या अस्तित्वामागील हेच सत्य आहे आणि मी त्याचा संपूर्ण स्वीकार करतो. माझ्या आयुष्यात सारं काही शुभमंगल आहे. दिवस 15. ध्यानतंत्र. क्षमा. 15व्या दिवसाची असलेली ध्वनिफीत डाउनलोड करा. क्षमा याविषयी काही सकारात्मक स्वयंसूचना इथे दिल्या आहेत. तुम्ही त्याची नेहमी आवर्तन करा. माझ्या हृदयाचं द्वार अंतर्गामी आहे. मी क्षमेकडून प्रेमाकडे जात आहे. माझे विचार बदलतात तेव्हा माझ्या भोवतालची जगही बदलतं. भूतकाळ संपून गेला आहे, घडून गेला आहे. आता त्याच्यात कोणतीही शक्ती राहिलेली नाही. त्या क्षणी मी जे विचार करतो तेच माझा वर्तमान आणि भविष्य घडवतात. बळी. अन्यायाचा बळी असण्यात कोणतीच मजा नाही. त्यापुढे असहाय्य असणं मी नाकारतो. माझ्या आत्मशक्तीबद्दल मला विश्वास आहे आणि माझ्या शक्तीला माझा भरोसा आहे. मला स्वतःला आज भूतकाळातून मुक्त असणं या गोष्टीची भेट देतो. कटू आठवणींपासून स्वतंत्र होऊन मी आनंदानं वर्तमान काळात प्रवेश करतो. कोणतीही समस्या प्रेम या परिस्पर्शानंही सोडवता येणार नाही. इतकी लहान नाही किंवा मोठीही नाही. मी क्षमा करण्यास तयार आहे, म्हणूनच माझ्या भूतकाळातील सर्व जखमा भरून निघत आहेत. मी त्यासाठी उत्सुक आणि तयार आहे, म्हणूनच माझ्या जीवनात सर्व काही उत्तम चाललंय. मला जाणीव आहे आणि माझ्या लक्षात आलंय की जुन्या प्रवृत्तींच्या आणि विचारांच्या मर्यादा आता मला अडवू शकत नाहीत. मी सहज त्यापासून मुक्त होतो. मी जेव्हा स्वतःला क्षमा करतो तेव्हा इतरांना क्षमा करणं खूप सोपं जातं. मी परिपूर्ण नाही याबाबत स्वतःला क्षमा करतो.
मला जितकं चांगल्या पद्धतीने जगता येईल असं वाटतं तसंच मी उत्तम आणि आनंदात जगत आहे. माझ्या लहानपणी मनावर झालेल्या सर्व जखमा दुखावलेल्या यापासून मी मुक्त होत आहे आणि मी अत्यंत सुरक्षितपणे प्रेमाच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. मला खूप सुरक्षित वाटतंय. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. भूतकाळात ज्यांनी ज्यांनी गैरसमजुती करून घेतल्या त्या सर्वांना मी माफ करत आहे आणि माझ्या राग संतापातून प्रेमानं मुक्त करत आहे. त्यांच्याविषयीचा राग संतापाचा दुखावलेपणाचा मी त्याग करत आहे. माझ्या जीवनात सध्या होत असलेले बदल हे अत्यंत सकारात्मक आणि सुखकारक आहेत. मी वैश्विक शक्तीच्या सुरक्षा कवचात आहे. दिवस 15 संपला. आय होप तुम्ही सगळे दिवस व्हिडिओ बघत असाल आणि एक्सरसाइज करत असाल आणि तुम्हाला बदल जाणवत असेल. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.